श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 8वा यामधील समास 10वा शून्यत्व निरसन याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. या मागील व्हिडिओमध्ये आपण दशक 8वा यामधील समास 9वा सिद्ध लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण केले. यामध्ये समर्थ रामदासांनी सिद्ध पुरुष कसा असावा त्याची लक्षणे वर्णन केलेली आहेत. त्याचप्रमाणे साधू कसा असावा व कसा ओळखावा याविषयीचे अतिशय सुंदर असे वर्णन समासामध्ये केलेले आहे. तरी सर्व भाविक जनांनी या श्रवण सेवेचा जरूर लाभ घ्यावा. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की एकासारखे एक नसावे, हाच या दृश्य प्रपंचाचा नियम आहे. आपल्या सभोवती पसरलेल्या अचेतन व सचेतन या एकसारख्या एक दिसायला नाहीत, वागायलाही नाहीत, बोलायलाही नाहीत, चालायलाही नाही, सवयींनाही नाही आणि स्वभावानेही एकसारख्या नाहीत. प्रपंच हा सगळा मुळातच अनेकपणाने, वेगवेगळ्यापणाने भरलेला आहे. प्रत्येकाची मते ही निरनिराळी आहेत. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हा अनेकपणा, वेगवेगळेपणा हा प्रकर्षाने जाणवतो. जगन्मान्य पंडितांनी लिहिलेले तत्वज्ञानाचे जे काही प्रसिद्ध ग्रंथ आहेत ते जर अभ्यासले तर त्यामध्येही मतमतांतर हे फार स्पष्टपणे अनुभवायस येते. प्रपंचातील व्यवहार आणि दृश्यामध्ये वावरणाऱ्या बुद्धीचा व्यापार यांच्यामध्ये आढळणारी मतभिन्नता आपण समजू शकतो. पण उपनिषदांमध्ये तरी काय आढळते? एकाच ऋषीने सगळी उपनिषदे सांगितलेली नाहीत. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या ऋषींनी त्यांच्या आत्मचिंतनातून त्यांना जे जे स्फुरले ते ऋषी बोलून गेले. एका ऋषीने जे सांगितले त्याचा दुसऱ्या ऋषीने जे सांगितले त्याच्याशी परस्पर संबंध नाही. त्यामुळे उपनिषदांचे स्वरूप संकीर्ण आहे व मिश्रित आहे. महाभारतामध्ये सांगतात की धर्माधर्माचा निर्णय कसा करावा असा प्रश्न यक्षाने युधिष्ठिरास केला. तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की तर्को प्रतिष्ठः श्रुतयः विभिन्नः नैको ऋषिः यस्य वचः प्रमाणम धर्मस्य तत्त्वं निहितं गुहाया महाजनो एन गतः सपंताः. याचा अर्थ असा होतो की तर्क हा चंचल असतो. श्रुती अनेक प्रकारे भिन्न आहेत. एकाही ऋषीचे वचन हे अंतिम प्रमाण नाही. धर्मांचे रहस्य हे फार गूढ आहे. म्हणून थोर पुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जावे. या प्रश्नाचे अधिक समर्पक उत्तर अजून कोणीही दिलेले नाही. प्रपंचात काय किंवा परमार्थामध्ये काय, मतमतांचा हा गलबला असणारच आहे. त्यामधून बाहेर पडण्यास विशेषतः परमार्थामध्ये सत्पुरुषांच्या संगतीसारखा अत्यंत सुरक्षित व निश्चित फलदायी असा दुसरा राजमार्ग नाही. श्री समर्थ रामदासांचा हा उपदेश सर्व साधकांना पृथ्वीमोलाचा आहे, यामध्ये शंका नाही. समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये प्रथमतः प्रापंचिक म्हणजेच अज्ञानी लोकांच्या नाना प्रकारच्या मतांचे सविस्तर वर्णन करतात. सामान्य लोकांची मते, त्यांचे अनुभव जर बघितले तर ते हे परस्पर विरोधी असतात. ते एवढे परस्पर विरोधी असतात की एकमेकांमध्ये कलह उत्पन्न होण्याची वेळ येते. या मतांचा गोंधळ व अनुभवांची आरडाओरड श्रोत्यांनी अगदी गमतीने ऐकावी. त्यामध्ये एक म्हणतो की आपण हा संसारच करावा, संसार करता करता त्यातून पार पडता येते. जीवावर देवाचे नियंत्रण असल्याने हा व्याप काही आपल्या मालकीचा नव्हे. तर दुसरा म्हणतो छे, असे करून चालणार नाही. संसार करताना लोभंगी जडतो, मग आपल्या पोटासाठी आपल्या कुटुंबाची सेवा करावी लागते. तर दुसरा म्हणतो संसार सहजपणे व सुखाने करावा, पण त्याने सद्गती मिळणार नाही, म्हणून सद्गतीसाठी काही दान पुण्य करावे. एक म्हणतो संसार मुळी खोटाच आहे, वैराग्य धारण करावे आणि कोठेतरी देशांतरास निघून जावे. असे केल्याने स्वर्गप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. तर एक म्हणतो आपले घर सोडून कोठे जायचे, उगीच पायपीट करून फुकट हिंडण्यात काहीच अर्थ नाही. आश्रम धर्म सांभाळून आपल्या घरीच असावे हेच चांगले.
तर एक म्हणतो, अहो कसला आला आहे धर्म, जिकडे तिकडे अधर्म बोकाळला आहे. या संसारामध्ये नाना प्रकारची भलीबुरी कर्मे करावी लागतात. एक म्हणतो की शक्य तितकी वासना चांगली ठेवावी. वासना जर शुद्ध असेल तर माणूस हा विनासाया संसार तरून जातो. तर एक म्हणतो संसार तरण्यास निष्ठा पाहिजे. निष्ठेने भगवंताची प्राप्ती होते. बाकी साऱ्या गोष्टी या वायफळ व मिथ्य समजाव्यात. तर एक म्हणतो आईबापांना अगदी मनापासून देव मानावे. अगदी शुद्ध निष्ठा ठेवून त्यांची पूजा करत जावे. एक म्हणतो की देव ब्राह्मणांचे पूजन करावे. भूतमात्रांचा पोषण करता नारायण त्यामुळे प्रसन्न होऊन कृपा प्राप्त होते. एक म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास करावा. भगवंताने ज्यामध्ये जो उपदेश केलेला आहे त्याचप्रमाणे वागावे म्हणजे परलोक प्राप्त होतो. तर एक म्हणतो शास्त्रे इतकी आहेत की त्यांचे अध्ययन संपता संपत नाही, म्हणून त्या भानगडीमध्ये न पडता साधूला शरण जावे. तर एक म्हणतो की जाऊ द्या या गोष्टी, उगाच वटवट करू नका. अंतकरणात भूतदया असावी हेच सर्वांचे सार आहे. तर एक म्हणतो की आपल्याला आचार धर्माने वागावे हेच उत्तम होय आणि अंतःकरणी भगवंतांचे नाम घ्यावे म्हणजे झाले. पुण्यपदरी असेल तरच अंतकाळी मुखात भगवंताचे नाम येईल, नाहीतर त्या शेवटच्या क्षणी माणसाला भ्रम होतो. एक म्हणतो आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपले सार्थक करून घ्यावे. एक म्हणतो तीर्थाटन करत फिरावे. त्यावर एक म्हणतो की तीर्थाटनाची यातायात करून घेण्याची जरूर नाही. तीर्थांमध्ये जाऊन शेवटी पाणी व पाषाण यांचे दर्शन घ्यायचे असते. तीर्थामध्ये बुचकळ्या मारता मारता नाकातोंडांमध्ये पाणी जाऊन जीव मात्र कासावीस होतो, कष्टी होतो. त्यावर आणखी एक म्हणतो की हा वाचाळपणा पुरे करा. या जगामध्ये तीर्थाचा महिमा फारच थोर आहे. तीर्थाच्या नुसत्या दर्शनाने मोठमोठ्या पापांची होळी होते. तर एक म्हणतो की मन आवरावे या सगळ्या साधनांचा हेतू आहे. मग आपण मन आवरावे की तेच तीर्थ बनते. एक म्हणतो की सतत कीर्तन करत जावे. एक म्हणतो योग साधना सर्वात उत्तम आहे, म्हणून सगळे बाजूला करून आधी योग साधना करावी. त्याने देह अमर करून टाकावा. तर एक म्हणतो हे काय, अशा रीतीने काळाला फसवू नये. एक म्हणतो की भक्ती मार्गाचा अवलंब करावा. एक म्हणतो की ज्ञान मार्ग हा उत्तम आहे, म्हणून या मार्गाचा अवलंब करावा. एक म्हणतो साधना करावी. तर एक म्हणतो की सदा सर्व काळ मुक्तपणाने वागावे. एक म्हणतो अरे मुक्तपणाने म्हणजे स्वैर वागणाऱ्या माणसाचा पापाचा थोडासा तरी कंटाळा करावा. त्यावर एक म्हणतो अरे आमचा हा मार्गच मुळी बंधन रहित आहे. एक म्हणतो की परमार्थामध्ये विशेष काही असेल तर ते हे की कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये. एक म्हणतो की दुष्टांची संगत हळूहळू सोडून द्यावी. एक म्हणतो आपण ज्याचे अन्न खातो त्याच्या चाकरीत त्याच्या समोर देह ठेवावा आणि असे केल्याने ताबडतोब मोक्ष पद हे प्राप्त होते. एक म्हणतो आधी खायला पोटभर अन्न हवे, ते मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सावकाशपणे बोलाव्या. एक म्हणतो आधी पाऊस चांगला झाला पाहिजे, मग सगळ्या गोष्टी छान चालतात, कारण दुष्काळ पडू नये म्हणून मग सगळे ठीक चालते. एक म्हणतो की खूप तपश्चर्या करून तप साठवावे, त्याच्या योगाने सगळ्या सिद्धी वश होतात, काही कमी पडत नाही. तर एक म्हणतो आधी इंद्रपद साधून घ्यावे. एक म्हणतो तंत्रशास्त्राचा अभ्यास करावा, त्यावरून वेताळ प्रसन्न करून घ्यावा आणि त्याच्या साह्याने स्वर्गात जावे व देव म्हणून राहावे. तर एक म्हणतो की अघोर मंत्र साध्य करून घ्यावा, म्हणजे त्याने स्वतंत्र होता येईल. श्रीहरी जिचा आश्रय आहे ती लक्ष्मी मग प्रसन्न होईल. लक्ष्मीच्या भोवती सर्व धर्म गोळा झालेले असतात, मग इतर क्रियाकर्मांची आवश्यकताच राहत नाही. त्यावर दुसरा म्हणतो की लक्ष्मीच्या मदाने सारी वाईट कर्मे घडतात. एक म्हणतो की एकच प्रयत्न करावा, तो म्हणजे मृत्युंजय जपाचा करावा. त्याच्या सामर्थ्याने सर्व संकल्प सिद्धीला जातात. तर एक म्हणतो बटुभैरवाच्या कृपेने वैभव प्राप्त होते. एक म्हणतो झोटिंग सर्व काही पुरवठा करतो. एक म्हणतो काळी कंकाळी, एक म्हणते की भद्रकाळी. तर एक म्हणतो उष्टी चांडाळी प्रसन्न करून घ्यावी. एक म्हणतो की पूर्व पुण्याईवर सगळे अवलंबून असते. तर एक म्हणतो की खूप प्रयत्न करावा लागतो. एक म्हणतो देवावर भार घालून आपण स्वस्थ राहावे.
तर दुसरा म्हणतो, अहो हा कसला देव, तो तर सज्जनांचा अगदी अंतच पाहतो. त्यावर एक म्हणतो की देवाचा दोष नाही, सज्जनांचा छळ व्हावा हा मुळी युगधर्मच आहे. एकंदर परिस्थिती पाहून कोणी आश्चर्य करतात तर कोणी थक्क होतात. काही लोक कंटाळून जे काय घडेल ते पाहावे असे म्हणतात. प्रापंचिक माणसे अशा रीतीने आपापली मते सांगतात, ती सगळी सांगता येणे शक्य नाही. तरी समर्थ रामदासांनी अगदी सुंदर व उत्तम पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहेत. ते सांगतात की प्रापंचिक लोक तर बोलून चालून अज्ञानीच असतात. त्यांची मते हे भ्रममूलक असली तर त्यात काही नवल नाही. पण परमार्थ मार्गात राहणारे आणि स्वस्वरूपाची ओळख असणारे लोक देखील आपापली भिन्न मते मांडतात. यामध्ये समर्थ रामदास स्वामी ज्ञात्यांचे अनुभव इथे सविस्तरपणे सांगतात. ज्ञातांमध्ये एक म्हणतो की भक्ती करावी म्हणजे भगवंत चांगला गती देतो. एक म्हणतो की कर्म करण्यानेच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणतो भोग वाचल्या वाचून काही सुटका नाही, त्यामुळे जन्म मरणापर्यंतची परंपरा काही तुटत नाही. एक म्हणतो की अज्ञानातून सर्व उर्मी येतात, अज्ञान आहे तोपर्यंत त्या येतच राहणार. एक म्हणतो एका ब्रह्माखेरीज दुसरे काहीच जर नाही तर मग क्रियाकर्मांची जरूर आहेच कोठे. त्यावर एक म्हणतो की क्रियाकर्मांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे हा अधर्म आहे, असे बोलूच नये. एक म्हणतो की दृश्य सारे नाशवंत आहे, सर्व दृश्य नष्ट झाल्यावर जे उरते तेच ब्रह्म होय. त्यावर एक म्हणतो की समाधानाचे स्वरूप अशा प्रकारचे नाही, सर्व ब्रह्म आहे असे म्हणणे आणि सारे दृश्य नष्ट होऊन उरणारे ते ब्रह्म आहे असे म्हणणे, हे दोन्ही सिद्धांत पूर्व पक्षाचे भ्रम आहेत. आणि म्हणून एक म्हणतो की ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. एक म्हणतो ब्रह्माचे वर्णन करून जाता वेदशास्त्रांना देखील मौन धरावे लागते, बोलणे थांबवावे लागते. ब्रह्म मन आणि वाणी यांच्या कक्षेबाहेर आहे, ते मनाच्या कक्षेमध्ये म्हणजे अनुभवाच्या आवाक्यामध्ये येणे शक्य नाही. दृश्याहून द्रष्टा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला म्हणजे दृश्यात राहून त्यापासून अलिप्त असण्याची कला साधते. साक्षी रूपाने आपण निराळे आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्व पदार्थांना जो जाणतो तो त्या पदार्थाच्या पलीकडे असतो, त्यावरूनही तो निराळा असतो. असा अनुभव आल्यावर देहात असून देखील अगदी सहजपणे अलिप्तता साधते. ज्याला हा अनुभव येतो तो म्हणतो की आपण साक्षीपणाने वागावे. दृश्य आजूबाजूला असले तरी द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे होऊन राहावे. मी केवळ पाहणारा आहे या भूमिकेवर आरूढ होऊन दृश्यात वावरावे. यावर एक म्हणतो की ब्रह्मवस्तूमध्ये मुळात कसलाच भेद नाही, ती संपूर्ण अभेद आहे. त्या अभेदरूप वस्तूमध्ये हा वेडा द्रष्टा कसा आणता येईल. समजा एखाद्या ठिकाणी सगळी साखरच गच्च भरलेली आहे, तिच्यामधील कडूपणा निवडून बाजूला काढता येईल काय. त्याचप्रमाणे जेथे सगळे परब्रह्म घनदाट भरलेले आहे तेथे स्वानुभवाने द्रष्टा वेगळेपणाने बाजूला काढता येणार नाही. प्रपंच व परब्रह्म, दृश्य विश्व आणि परमात्म वस्तू यांमध्ये एकंचित भेद नाही. भेद मानणारे लोक उगीच भेद मानतात. एकच एक स्वानंद घन आत्मा विश्वरूपाने आकारास आलेला आहे. उदाहरणार्थ जर गरम तूप पातळ असते, थंड झाले की ते थिजते, तुपात फरक पडत नाही. त्याचप्रमाणे मूळ निर्गुण परमात्म वस्तू सगुण होऊन आकारास आली, परंतु तिच्यात फरक पडत नाही. तेथे द्रष्टेपणाने वेगळे काय करता येणार, अर्थात काहीच नाही. म्हणूनच द्रष्टा आणि दृश्य दोन्ही मिळून एकच परमेश्वर आहेत. मग द्रष्टेपणाची खटपट हवी तरी कशाला. या सर्वांचा सारांश म्हणजे हे दृश्य विश्व म्हणजे आकारास आलेले परब्रह्मच होय, असा काही लोकांचा अनुभव असतो. अशा प्रकारे हे दोन अनुभव सांगितले. एक अनुभव असा की द्रष्टा हा दृश्यावरून वेगळा आहे, तो साक्षीपणाने दृश्य पाहतो. तर दुसरा अनुभव असा की द्रष्टा वेगळेपणानेच नाही, द्रष्टा आणि दृश्य दोन्ही एकच परमात्म वस्तू आहेत. एकच एक आत्मस्वरूप जर विश्वरूपाने साकार झाले तर द्रष्टेपणाने आपण भिन्न उरत नाही. हा दुसरा अनुभव प्रकार सांगितला.
अनुभवाचा तिसरा प्रकार म्हणजे सर्व दृश्य प्रपंच अथवा दृश्य विश्व बाजूस सारावे. ते बाजूस सारल्यावर जे काहीच शिल्लक उरत नाही असे वाटते तोच देव समजावा, असे काही लोक म्हणतात. जेवढे दृश्य म्हणून आपण ते सगळे बाजूस सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक उरते. त्याचा अनुभव हाच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव होय, असे काही लोकांचे म्हणणे आहे. सगळे दृश्य बाजूस सारले की शून्य उरते. त्या शून्याला ब्रह्म म्हणता येणार नाही. शून्याला ब्रह्म म्हटले तर उपाय झाल्यासारखे होईल. ब्रह्मासारखे संपूर्ण खरे अस्तित्व दुसरे नाही. शून्य म्हणजे अस्तित्व नाही ते. ब्रह्म शून्य आहे म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाला नाहीसे करण्यासारखेच आहे. म्हणून ब्रह्म अनुभवास येण्यास जो उपाय केला तो अखेर अपाय ठरतो. दृश्य सगळे ओलांडणे म्हणजे अदृश्य शिल्लक उरते. ते शून्य रूप आहे. ते शून्यच ब्रह्म आहे असे समजून साधक मार्गे फिरतो. वास्तविक या कडेला दृश्य हे विश्व आहे आणि त्या कडेला परब्रह्म आहे. या दोन्हींच्या मध्ये शून्याचे स्थान आहे. वेडा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो. एक माणूस राजास भेटावयास गेला. त्याला राजाचा नोकर भेटला. तोच राजा आहे अशी त्याची गैरसमज झाला. नंतर खरा राजा भेटला तेव्हा पहिली समजूत अगदी चुकीची ठरली. त्याचप्रमाणे दृश्य ओलांडल्यानंतर आढळलेले शून्य ब्रह्म मानले, परंतु नंतर खरे ब्रह्मदर्शन झाले तेव्हा शून्यपणाचा सगळा भ्रम हा आपोआपच नाहीसा झाला. शून्याचा प्रांत हा सूक्ष्माचा प्रांत आहे. परब्रह्माच्या दर्शनामध्ये येणारा शून्याचा अडथळा हा सूक्ष्म असतो. तो सूक्ष्म विवेकानेच बाजूला सारावा लागतो. पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजहंस वेगळे करतो. त्यामधील दूध घेऊन पाणी टाकून देतो. त्याचप्रमाणे विवेकी साधक हा शून्य बाजू सारून ब्रह्मस्वरूप ग्रहण करतो. आधी सगळे दृश्य बाजू सारायचे, मग अदृश्य शून्य ओलांडून जायचे आणि त्यानंतर मूळ मायेच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचे दर्शन घडते. आपण वेगळेपणाने जोपर्यंत पाहतो तोपर्यंत आपली वृत्ती ही शून्यपणापर्यंत जाऊन तेथे थांबते. त्यामुळे मनात शून्यपणाची कल्पना वाढते. जे अदृश्य सूक्ष्म वेगळेपणाने अनुभवता येते त्यास शून्य असे म्हणतात. पण परमात्मा वस्तू अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी तदाकार व्हावे लागते. तिच्याशी अभिन्न होऊनच ती पाहता येते. आपण वस्तुरूप होऊन जाणे ही परमात्मा वस्तू पाहण्याची रीत आहे. वेगळेपणाने पाहू गेल्यास खात्रीने शून्य दर्शनच घडते. या सर्व विवेचनावरून हे स्पष्टपणे ध्यानात येते की काही केल्या शून्य परब्रह्म होऊ शकणार नाही. परब्रह्माचे दर्शन हवे असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊनच ते घ्यावे लागेल. ब्रह्मरूप होऊनच ब्रह्माचा अनुभव घेता येतो. आपला खरा मी ब्रह्मस्वरूपच आहे. मी आणि परब्रह्म यांचे ऐक्य स्वतः सिद्ध आहे म्हणून मन मी आहे अशी कल्पना करू नये. मी स्वतः सिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी. या उपाय संत पुरुष सांगतात. मुळात मी मनरूप नाहीच, शिवाय संतांनी तसे कधीही सांगितलेले नाही. मग उगाचच कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा बोलण्यावर विश्वास ठेवून मी मनरूप आहे असे मानू नये, असे समर्थ रामदास स्वामी आपल्यास सांगतात. संत वचनावरती कनिष्ठेने श्रद्धा ठेवणे हाच शुद्ध स्वरूपानुभव येण्याचा मार्ग होय. संत वचनावर पक्की श्रद्धा ठेवली की मनाचा पहिला स्वभाव पालटतो आणि आपण परमात्मा वस्तूच आहोत असे त्याचे रूपांतर होऊन जाते आणि त्यामुळे मन देखील ब्रह्मस्वरूप होऊन जाते. साधकाच्या बाबतीतही असेच घडते. स्वानंद मिळावा म्हणून प्रथम साधक परब्रह्माच्या नादी लागतो. पुढे त्याची देहबुद्धी कमी होत जाते. स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतू नाहीसा होतो. त्याची वृत्ती ब्रह्ममय होते. अर्थात स्वानंद भोगायला मीपणाने तो उरतच नाही. मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांना मिळतो. ब्रह्मानुभवाची कथा ही अशी आहे. आपला खरा मी आणि परब्रह्म मुळात एकरूपच आहेत असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे.
आणि या ठिकाणी ज्ञानदशक संपूर्ण झाला. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात शून्यत्व निरसन. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्रीराम जनाचे अनुभव पुसता, कळलो उठला अवचिता. हा कथा कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा. श्रीराम एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पैल पारू. आपला नव्हे की जो जारू, जीव देवाचे. श्रीराम एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन अंगी जडे. पोटस्ते करणे घडे, सेवा कुटुंबाची. श्रीराम एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे. काही दान पुण्य करावे, सद्गती कारणे. श्रीराम एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा. येणे स्वर्ग लोकीच्या वाटा, मोकळ्या होती. श्रीराम एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासया हिंडावे. आपुले आश्रमी असावे, आश्रम धर्म करोनी. श्रीराम एक म्हणती कैचा धर्म, अवघा होतसे अधर्म. ए संसारी नाना कर्म, करणे लागे. श्रीराम एक म्हणती बहुतांपरी, वासना असावी बरी. येणेची तरी जे संसारी, अनायासे. श्रीराम एक म्हणती कारण भाव, भावेची पाविजे देव. ए रहे अवघेची वाव, गथा योगी. श्रीराम एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी. माये बापे पूजित जावी, एका भावे. श्रीराम एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन. माये बाप नारायण, विश्वजनाचा. श्रीराम एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे. तेने प्रमाणेची जावे, परलोकासी. श्रीराम एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पुरवेना. या कारणे साधू जना, शरण जावे. श्रीराम एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी. सर्वास कारण पोटी, भूतदया असावी. श्रीराम एक म्हणती एकची बरवे, आपुले आचारे असावे. अंतकाळी नाम घ्यावे, सर्वोत्तमाचे. श्रीराम एक म्हणती पुण्य असेल, तरीच नाम येईल. नाही तरी भुली पडेल अंतकाळी. श्रीराम एक म्हणती जित असावे, तवची सार्थक करावे. एक म्हणती फिरावे तीर्थाटन. श्रीराम एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी. चुबकुळ्या मारिता हिंपुटी, कासावीस व्हावे. श्रीराम एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी. दर्शन मात्र होय होळी, महापातकांची. श्रीराम एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे. एक म्हणती कीर्तन करावे, सावकाश. श्रीराम एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा. देहो अमरची करावा अकस्मात. श्रीराम एक म्हणती ऐसे काय, काळ वंचना करू नये. एक म्हणती धरावे सोये, भक्ती मार्गाची. श्रीराम एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे. एक म्हणती मुक्त असावे निरंतर. श्रीराम एक म्हणती अनर्गळा, धरी पापांचा कंटाळा. एक म्हणती रे मोकळा, मार्ग आमुचा. श्रीराम एक म्हणती हे विशेष, एक करू नये निंदा द्वेष. एक म्हणती सावकाश, दुष्ट संग त्यागावा. श्रीराम एक म्हणती ज्याचे खावे, त्या सन्मुखची मरावे. तेने तत्काळची पावावे मोक्षपद. श्रीराम एक म्हणती सांडा गोठी, आधी पाहिजे ते रोटी. मग करावी चावटी, सावकाश. श्रीराम एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा. कारण दुष्काळ न पडावा, म्हणजे बरे. श्रीराम एक म्हणती तपोनिधी, होता ओळती सकळ सिद्धी. एक म्हणती रे आधी, इंद्रपद साधावे. श्रीराम एक म्हणती आगम पहावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा. तेने पाविजे देवा स्वर्ग लोकी. श्रीराम एक म्हणती अघोर मंत्र, तेने होईजे स्वतंत्र. श्री हरी जयचा कळत्र, तेची ओळे. श्रीराम
ती लागले सर्व धर्म तेथे कैचे क्रियाकर्म एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये श्रीराम एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती श्रीराम एक म्हणती बटू भैरव तेने पाविजे वैभव एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे श्रीराम एक म्हणती काळी कंकाळी एक म्हणती भद्रकाळी एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी साहे करावी श्रीराम एक म्हणती विघ्नहर एक म्हणती भोळा शंकर एक म्हणती सत्वर पावे भगवती श्रीराम एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची श्रीराम एक म्हणती पूर्व ठेवा एक म्हणती प्रयत्न करावा एक म्हणती भार घालावा देवाच वरी श्रीराम एक म्हणती देव कैचा अंतची पाहतो भल्यांचा एक म्हणती हा युगाचा युग धर्म श्रीराम एक आश्चर्य मानिती एक विस्मय करीती एक कंटाळून म्हणती काय होईल ते पहावे श्रीराम ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगता गहन परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो श्रीराम आता सो हा स्वभाव ज्ञातांचा कैसा अनुभव तोही सांगिजेल सर्व सावध ऐका श्रीराम एक म्हणती करावी भक्ती श्रीहरी देतील सद्गती एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय श्रीराम एक म्हणती भोग सुटेना जन्म मरण हे तुटेना एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या श्रीराम एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैचे क्रिया कर्म एक म्हणती हा अधर्म बोलोची नये श्रीराम एक म्हणती सर्वनासे उरले तेची ब्रह्म असे एक म्हणती ऐसे नसे समाधान श्रीराम सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक श्रीराम एक म्हणती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे जे बोलता मौन पडे वेदशास्त्रांशी श्रीराम तव श्रोतानुवादला म्हणे निश्चय कोण केला सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची श्रीराम अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले आता काही एक केले नवचे की श्रीराम एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची श्रीराम दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे श्रीराम सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता देही असोनी अलिप्तता सहजची झाली श्रीराम एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे श्रीराम एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला श्रीराम अवघी साकरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म श्रीराम प्रपंच परब्रह्म भेद भेदवादी मानिती भेद परी हा आत्मा स्वानंद आकारला श्रीराम विघुरले तूप थिजले तैसे निर्गुणाची गुणा आले तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे श्रीराम म्हणोनी द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश द्रष्टेपणाचे सायास कासयासी श्रीराम ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकाचा अनुभव ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले श्रीराम अवघात्मा आकारला आपण भिन्न कैसा उरला दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी श्रीराम एक तिसरा अनुभव प्रपंच सारोनिया सर्व काही नाही तोची देव ऐसे म्हणती श्रीराम दृश्य अवघे वेगळे केले केवळ दृश्यची उरले तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक श्रीराम परी ते ब्रह्म म्हणू नये उपायासारिखे अपाये शून्यत्वास ब्रह्म काय म्हणो येईल श्रीराम दृश्य अवघे ओलांडिले अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणोनी मुरडले तेथूनीच मागे श्रीराम
इकडे दृश्य तिकडे देव म्हणे शून्यत्वा मध्ये शून्यत्वाचा ठाव तया संबंध बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम रायास नाही ओळखिले तेवकाच रावसे कल्पिले परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता श्रीराम तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखता परब्रह्म शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला श्रीराम परी हा सूक्ष्म आडताळा वारी विवेक वेगळा जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी श्रीराम आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म श्रीराम वेगळेपणे पाहणे घडे तेने वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा श्रीराम भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले वस्तू लक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी श्रीराम वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे निश्चयेसी भिन्नपणे शून्यत्व लाभे श्रीराम या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे श्रीराम आपण वस्तू सिद्धची आहे मन मी ऐसे कल्पू नये साधू सांगती उपाय तुची आत्मा श्रीराम मन मी ऐसे नाथिले संती नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोले मन मी ऐसे श्रीराम संत वचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू श्रीराम जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव आपुला घेती अनुभव विश्वजन श्रीराम लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनची झाले मग ते भाग्य पुरुषी भोगिले सावकाश श्रीराम तैसे देह बुद्धी सोडिता साधकाच झाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी श्रीराम आपण वस्तू मुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला श्रीराम आत्मज्ञान निरोपिले येथामतीने बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शून्यत्व निरसन नाम समास 10वा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम दशक 8वा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम